माझं नाव प्रल्हाद ज्ञानदेव शिंदे. मी माझे शिक्षक आणि मुख्याध्यापक होतो. साधारणपणे 5 वर्षापूर्वी मला चिकनगुनिया झाला आणि चिकनगुनिया झाल्यानंतर माझ्या बोटाचे सांधे, पायाचे हे गुडघे, पायाचे बोटं ही सुजायला लागली आणि त्रास व्हायला लागला. डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला सिरो निगेटिव्ह आर्थरायटिस आहे. तो कशामुळे झाला तर मला चिकनगुनिया झाल्यामुळे तो झालेला होता. मग अशा परिस्थितीमध्ये मी ॲलोपॅथीची औषधं गेली जवळजवळ 5-6 वर्षापासून रेग्युलर घेतोय. ॲलोपॅथीमध्ये SCQS जी गोळी ही डॉक्टरांनी चालू केलेली, त्याच्यामुळे थोडाफार फरक पडत होता, परंतु परत त्रास होतच होता. मग फेसबुकवरती मी पाहिलं की नॅचरल आर्थो पावडर जी आहे ही नॅचरल आर्थो पावडर फेसबुकवरती मला पाहायला मिळाली आणि मी पाटील सरांना फोन केला. पाटील सरांना ही माझी सगळी परिस्थिती सांगितल्यानंतर त्यांनी मला सजेस्ट केले की तुम्ही रेग्युलर ही नॅचरल आर्थो पावडर घ्या. आणि मग तेव्हापासून मी नॅचरल आर्थो पावडर घ्यायला जवळजवळ साधारणपणे 2 महिने झाले मी नॅचरल आर्थो पावडर घ्यायला सुरुवात केली. सकाळी अर्धी पुडी जेवणानंतर आणि रात्री अर्धी पुडी जेवणानंतर. त्याचा फायदा असा झाला की माझी जी बोटं सुजत होती, पायाची सूज होती किंवा हाताची सूज होती, आणि आर्थरायटिसमध्ये दुसरा एक भाग असा होतो की आपल्या शरीराला जडपणा येतो. तो जडपणा होता. हा सगळा जडपणा हळूहळू कमी व्हायला लागला आणि ह्या नॅचरल आर्थो पावडरचा मला खूप त्याचा चांगला फायदा झालेला आहे. मी नक्की सगळ्यांना सजेस्ट करीन की तुम्ही एक वेळ नॅचरल आर्थो पावडर तुम्ही घेऊन पहा. 100% तुम्हाला त्याचा गुण येईल. कारण बरेचसे असे आजार असतात, डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, अस्थमा असेल, आर्थरायटिस असेल, असे जे असतात त्याला डॉक्टर नेहमी सांगतात की तुम्हाला आयुष्यभर शेवटपर्यंत औषधं घेतली पाहिजेत, गोळ्या घेतल्या पाहिजेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अशा आजारावरती आपल्याला नॅचरल आर्थो पावडर जी आहे हा एक रामबाण उपाय आपल्याला सापडतो आणि ह्या माध्यमातून आपल्याला निश्चित त्याचा फायदा होतो. त्यामुळे मी एक विनंती करतो की ज्याला कुणाला त्रास होत असेल, ज्या कुणाला यांनी पीडित असेल, जसं जसं वय वाढत जातं तसं तसे आजारपणाचे प्रमाण हे वाढत जातं. त्या सगळ्यांना मी एक विनंती करतो की तुम्ही नक्की अवश्य नॅचरल आर्थो पावडर घेऊन पहा. तुम्हाला त्याचा 100% गुण येईल, त्याचा फरक पडेल. फक्त सातत्य हे टिकवणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेस तुम्हाला काय अडचणी वाटेल, शंका वाटेल, त्यावेळेस तुम्ही सरांना फोन करा. ते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतात. अतिशय चांगली माणसं आहेत आणि अतिशय चांगलं प्रोडक्ट आहे की अत्यंत कमी आणि माफक किमतीमध्ये आपल्याला आपल्या जीवनातला आनंदाचा जो भाग असतो तो बराचसा ह्या आजारपणात निघून गेलेला असतो आणि त्याचा त्रास होत असतो. त्यामुळे आपलं सगळं लक्ष त्या आजारपणात असतं. तसं न होता हे सगळं आपण जर ट्रीटमेंट घेतली, नॅचरल आर्थो पावडरची ट्रीटमेंट तर काहीच नाही. सकाळी एक अर्धी पुडी घ्यायची, संध्याकाळी एक अर्धी घ्यायची, नंतर सरांनी सांगतील त्याप्रमाणे एक करायचं झालं तर एक त्याप्रमाणे घ्यायची. याचा खूप तुम्हाला आणि समाजाला एक चांगला फायदा होतो. म्हणून मी हे समाजासाठी म्हणून हे आवाहन करतोय, व्यक्तिगत कुणासाठी करत नाही. समाजातले जे आर्थरायटिसनं जे टाचदुखी असेल, कंबरदुखी असेल किंवा तुमच्या आर्थरायटिस संधिवातासारखा जो आजार असतो त्यांनी कोण पीडित असतील, त्या सर्वांना मी एक नम्रतेचं आवाहन करू इच्छितो की तुम्ही अवश्य आणि अवश्य नॅचरल आर्थो पावडर घ्यावी. धन्यवाद.